समुखराव साहेब, दीपकजी आवारे साहेब, शिंदे साहेब, काटोळे साहेब, जगदीश सोनटक्के साहेब, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र इथं उभा आहे, गवारे साहेब, आणखीन तमाम बंधू आणि भगिनी. ठाण्याशी माझं नातं तसं जुनं राहिलंय. याच्यापूर्वी सुद्धा आपण बऱ्याच वेळा भेटलो आहोत आणि एका शासकीय अधिकारी म्हणून अशा प्रकारे भेटण्याचा हा पहिलाच, अशा प्रकारे भेटण्याची आपली पहिलीच वेळ आहे. आपला समाज हा अनुसूचित जातीतील अतिशय मागासलेला समाज आहे. आपल्या समाजाला विविध योजनांची माहिती होणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण अर्ज करणं अपेक्षित असतं. त्या अर्जांची पाठीमागे लागणं सुद्धा अपेक्षित असतं. विविध योजना आपल्यासाठी उपलब्ध आहेत, पण त्या आपल्यापर्यंत, समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्याच्याच अनुषंगानं शासन, समाजातील विविध संघटना, महामंडळ आणि तुम्ही सर्वजण अशा प्रकारे हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. 1978 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याची एक समता प्रतिष्ठान म्हणून स्थापना झाली होती. 87 साली तिचं हेडक्वार्टर जे आहे ते पुण्याला शिफ्ट केलं गेलं आणि 2008 साली या संस्थेची नोंदणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी म्हणून झाली. या संस्थेच्या अंतर्गत प्रशिक्षणासाठीचे, संशोधनासाठीचे, फेलोशिपसाठीचे असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि तिथं मातंग समाजाचं रिप्रेझेंटेशन त्या मानानं कमी आहे. त्या समाजात या योजनांची माहिती पोहोचवण्याचे काम विविध संघटनांच्या माध्यमातून केलं जाणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहोत. क्रांतिगुरु लहुजी साळवे अभ्यास आयोग याच्या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याच्यासाठी, यांच्या माध्यमातून निवासी प्रशिक्षण वर्ग IBPS साठी वेगळे असे विविध प्रादेशिक हेडक्वार्टरच्या तिथं चालू आहेत. त्याचा सुद्धा आपण फायदा घेणं आणि आय विल टेल यू दीज आर द स्पेशली डिझाईन फॉर मातंग समाज. क्रांतिगुरु लहुजी साळवे अभ्यास वर्गाच्या माध्यमातूनच सुरू आहेत ते. अभ्यासाच्या अनुषंगानं समाजातील अनेक विद्यार्थ्यांशी, अनेक पालकांशी, अनेक प्राध्यापकांशी माझा जो काही संपर्क झाला, त्याच्या अनुषंगानं आता इथं बार्टीमध्ये आल्यापासून माझं जे इंटरॅक्शन चालू आहे आणि जे मी पाहतो आहे त्या अनुषंगानं मला हेच जाणवत आहे की विविध योजनांची माहिती आपल्या समाजात तळागाळापर्यंत जात नाही. याच्यासाठी समाजानं सुद्धा पुढे येणं गरजेचं, समाजानं सुद्धा पुढं, त्या व्यक्तीनं पुढे येणं गरजेचं. विकासाचा जो मार्ग असतो तो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा मार्ग असतो, प्रत्येक कुटुंबासाठी तो वेगवेगळा असतो. अगदी एकाच कुटुंबातील 2 भाऊ असले तरी विकासाचे मार्ग त्या 2 भावांसाठी वेगळे वेगळे असतात. सुदृढ आणि सुशिक्षित समाज निर्मितीसाठी आपण काम करत आहोत. तो जो काम करण्याचा आपला प्रत्येकाचा मार्ग आहे तो सुद्धा वेगळा आहे. इथं आता विविध सामाजिक संघटना आहेत, समाजासाठीच ते सगळेजण काम करतात. प्रत्येकाची, समुखराव साहेबांचं काम वेगळ्या प्रकारचं आहे, शिंदे साहेबांचं वेगळ्या प्रकारचं आहे, सूर्यवंशी साहेबांचं वेगळ्या प्रकारचं आहे. तसंच आपण प्रत्येकानं आपला स्वतःचा विकासाचा मार्ग ठरवायला हवा. आपण सर्वांनी मिळून आपल्या पालकांना, आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा विकासाचा मार्ग ठरवण्यासाठी, निवडण्यासाठी त्याला पुश देणं गरजेचं, त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं. मी जेव्हा मुंबईत पोस्टिंग होतो तेव्हा आपण संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं येत होती. त्यांना सुद्धा आपण सांगत होतो की अभ्यास करा, विविध स्पर्धा परीक्षांची माहिती घ्या. सुनील गायकवाड साहेब इथं आहेत, महाराष्ट्र अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं आहे. तशाच प्रकारे आपण एक एक व्यक्तीला पकडून त्याला तशाच प्रकारचं मार्गदर्शन देणं गरजेचं आहे. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनसाठी बार्टीच्या माध्यमातून 300 विद्यार्थ्यांना दिल्ली इथं प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. संपूर्ण वर्षभराचा त्यांच्यावरचा जो खर्च आहे तो 8 ते 9 लाख रुपयाचा खर्च आहे. दिल्लीमधील अतिशय नामांकित अशा कोचिंग क्लासेसची सगळी फी गव्हर्नमेंट म्हणजेच बार्टीच्या माध्यमातून भरली जाते. दिल्लीमध्ये राहण्यासाठी त्याला दर महिन्याला 13,000 रुपयाचं मानधन दिलं जातं आणि त्याने तिथून चांगला अभ्यास करावा या अनुषंगानेच आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. गेल्या वर्षी या समाजातून जवळजवळ 57 विद्यार्थी दिल्लीमध्ये होते. त्यातल्या 57 विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि निश्चितपणे या समाजानं पुढे येऊन या विविध योजनांचा फायदा करून घेणं गरजेचं आहे.
The total 185 students have appeared the UPSC mains examination through Bharti, and out of that 57 were from this group. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन संपूर्ण महाराष्ट्रभर बार्टीच्या माध्यमातून आपण MPSC साठी सुद्धा विद्यार्थ्यांची निवड करतो आहोत. नामांकित अशा कोचिंग क्लासेसमध्ये त्या मुलांनी जावं आणि त्यांना 6,000 रुपये दरमहा स्टायपेंड दिला जावा, अशा प्रकारची ही योजना आहे. त्या कोचिंग क्लासेसची सगळी फी बार्टी म्हणजेच पुन्हा महाराष्ट्र शासन देत असतं. त्याच्यासाठी आपण गेल्या महिन्यामध्ये एक एंट्रन्स एक्झाम घेतली होती. 16,000 ॲप्लिकेशन संपूर्ण महाराष्ट्रातून आली होती. पुण्यामध्ये 1,000 मुलांच्यासाठी आणि नाशिक इथं 300 मुलांच्यासाठी आपण निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये 1300 ॲप्लिकेशन्स या समाजातून होती. मी ॲज आय सी द लिस्ट ऑफ द फायनल लिस्ट ऑफ द सिलेक्शन, निश्चितपणे हा समाज खरंच मागास समाज आहे. त्यांना अजून एका स्पेशल व्यवस्थेची मदतीची गरज आहे. म्हणूनच बार्टीच्या माध्यमातून 5% जागा या राखीव अशा माध्यमिक आणि इतर मागास वर्गांसाठी ठेवल्या जातात. 1,000 मुलांची यादी लागली होती आणि मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये 27 मुलं ही माध्यमिक समाजातली होती. ही संख्या कमी आहे. त्यातल्या 5% जागा ज्या राखीव आहेत म्हणजे 50 मुलं ही ती विशेष मदत म्हणून जी आपण घेतली आहे त्याच्यातून आली आहे. आपण सगळ्यांनी वी नीड टू गिव्ह मोर एफर्ट्स फॉर आवर डेव्हलपमेंट. आपण सगळ्यांनीच एक विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. विकासाचा मार्ग असा खरी बसल्या बसल्या नाही येत. मगाशी सांगळे साहेबांनी सांगितलं, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ इट इज हॅव्हिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑल ओव्हर स्टेट. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यालय आहे. बार्टीचं कार्यालय केवळ पुण्यामध्येच आहे. समतादूत संपूर्ण राज्यभर आहे. निश्चितपणे मी ऑर्डर काढतो की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिन्याच्या पहिल्या वर्किंग डेला समतादूत या कार्यालयात जातील आणि तिथं जे उपस्थित असतील त्यांना या विविध उपक्रमांची माहिती देतील किंवा दे विल रीच टू द आवर डिफरंट पीपल इन ऑल ओव्हर द स्टेट. विविध योजना म्हणजे आता या क्षणी 350 इंजिनियरसाठी आपली नायलिट नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही नायलिट ही नावाची केंद्रीय खात्याची जी काही इन्स्टिट्यूट आहे तिथं 350 इंजिनियरसाठी आपली योजना चालू आहे. 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे आपल्या सगळ्या मुलांनी अप्लाय करणं अपेक्षित आहे. अशाच प्रकारे आणि ही माहिती तुम्ही सर्वांनी आपापले जे काही इंजिनियर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. अशाच प्रकारे IGTR इंडो जर्मन टूल रूम नावाचा एक उपक्रम ट्रेनिंग प्रोग्राम आपला औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये सुरू झाला आहे. 850 जागांच्यासाठी ही योजना होती आणि आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ 450च विद्यार्थी किंवा उपलब्ध झाले, उमेदवार उपलब्ध झाले. देर आर स्कीम्स वी हॅव टू स्ट्राईव्ह फॉर इट. टाटा स्ट्राईव्ह नावाचा ठाण्यामध्ये सुद्धा उपक्रम चालला आहे. आपल्याला किती जणांनी अप्लाय केलंय ते मला माहीत नाही, पण बार्टीच्या घडीपत्रिका सगळ्यांना मिळाल्यात का? सगळ्यांना मिळाल्यात का बार्टीच्या घडीपत्रिका? ज्यांना मिळालेले नाहीत मी समतादूतांना सांगेन की ते पुन्हा वाटतील. ज्यांना मिळालेल्या नाहीत त्यांना मिळाव्या. टाटा स्ट्राईव्हचा उपक्रम आहे, प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण मिळताना स्टायपेंड मिळणार आहे. दे विल बी गिवन द इंटरनॅशनल सर्टिफिकेशन फ्रॉम द ट्रेनिंग्स आणि त्याच्यानंतर त्यांना ते जॉबची गॅरंटी सुद्धा देत आहेत. लर्निट ही सुद्धा एक अशाच प्रकारची संपूर्ण देशातली स्किल डेव्हलपमेंटसाठीची देशातली सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन आहे. इट इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण ट्रेनिंगचे स्किल डेव्हलपमेंटचे विविध उपक्रम राबवलेले आहेत. तिथं सुद्धा आपल्यातल्या किती जणांनी अप्लाय केलं याची मला कल्पना नाही, पण आपल्या माहिती पत्रिकेमध्ये त्याचे नंबर आहेत. यू सी, आपण सगळ्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं की कोणकोणत्या योजना, कोणकोणते ट्रेनिंग प्रोग्राम्स, कोणकोणते स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स कोणत्या क्षणी आपल्या पुढे येत आहेत आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या आसपासच्या व्यक्तींना, इलिजिबल कॅन्डिडेटना, मला वाटलं वेळ जास्त झाला समग्र थँक्यू. लर्निंगचे याच्यामध्ये नंबर आहेत. इट इज द स्कीम ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आपल्याला ज्यांना त्याच्यामध्ये आपल्या उमेदवारांसाठी ट्रेनिंग पाहिजे, स्किल पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट पाहिजे, त्यांनी तिथं अप्लाय करायला हवं. NIPHT नॅशनल NIPHTच्या अनुषंगाने पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये. त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत.
ओव्हरसीज प्लेसमेंट नावाची नवीन स्कीम आपण या म्हणजे संध्याकाळीच बहुतेक मी डिक्लेअर करेन. आपल्या ज्या मुलांना ओव्हरसीजमध्ये नोकरी करण्यासाठी जायचं आहे ती मुलं त्या माध्यमातून जाऊ शकतात. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या अनुषंगानं एजन्सीज विच आर अप्रूव्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्यांचं आपण एम्पॅनलमेंट केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून परदेशात ज्या नोकरीच्या जागा उपलब्ध आहेत आणि आपल्याकडं जे कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना परदेशात नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्याकडं रिक्वायर्ड क्वालिफिकेशन आहे त्या सगळ्यांचं आपण नोकरीच्या अनुषंगानं परदेशात पाठवण्याची व्यवस्था यांच्या अनुषंगाने करणार आहोत. वी हॅव एम्पॅनेड द 3 एजन्सीज अक्रॉस महाराष्ट्र आणि त्याच्या अनुषंगानं आपल्या मुलांनी अधिकाधिक मुलांनी परदेशात नोकरीसाठी जावं. आपल्याकडे ऑलरेडी काही मुलं गेलेली आहेत. मी जेव्हा बार्टीमध्ये नव्हतो त्यावेळेला सुद्धा अनेक मुलांना मी पाठवलं होतं आणि आता अधिकृतपणे बार्टीच्या माध्यमातून आपण परदेशात नोकरीसाठी म्हणून मुलांना पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत. IBPS इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन अशा प्रकारची सुद्धा ट्रेनिंग प्रोग्राम्स आपली संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी चालू आहेत. तिथं सुद्धा आपल्या मुलांनी अप्लाय करणं गरजेचं. नवीनच जी काही एक स्कीम आलेली आहे किंवा आपली जुनी स्कीम आहे फेलोशिपची 200 मुलांना आपण PhD साठी फेलोशिप देत असतो दरवर्षी. 2012 साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबियाला परदेशात शिकण्यासाठी गेले त्याचीच एक सेंटेनरी शताब्दीच्या अनुषंगाने ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. तिथं सुद्धा PhD साठी जी काही आपली मुलं आहेत त्या मुलांनी अप्लाय करणं गरजेचं. आणखी ती पण स्कीम दर महिन्याला 35,000 रुपये. इट इज गोइंग ॲज पर द UGC गाईडलाईन्स. दर महिन्याला पहिली 2 वर्ष 35,000 रुपये आणि सिनियर फेलोशिप म्हणून 3ऱ्या वर्षापासून 38,000 रुपये दर महिन्याला मिळतात. अशा प्रकारची ती स्कीम आहे. इट इज अ व्हेरी गुड स्कीम आणि आपण सगळ्यांनी त्या स्कीमचा सुद्धा फायदा घेणं गरजेचं. JEE आणि NEET ज्या मुलांना इंजिनिअरिंगला जायचं आहे ज्या मुलांना मेडिकलला जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण ॲट द हेडक्वार्टर्स ऑफ द डिव्हिजनल हेडक्वार्टर्स आपण 100 मुलांच्यासाठी नीटचं प्रशिक्षण आणि 100 मुलांच्यासाठी मेडिकलचं प्रशिक्षण अशा प्रकारच्या एकूण 1400 मुलांच्यासाठी आपण ही स्कीम सुरू केली आहे. आणि ॲट द हेडक्वार्टर्स ऑफ द डिव्हिजनल प्लेसेस आपल्या सगळ्यांनी त्या स्कीमचा फायदा घेणं अपेक्षित आहे. 10वीच्या मार्कावरच ही स्कीम आपण सुरू केली आहे. त्या मुलाला 10वीला जी काही मार्क असतील त्या अनुषंगानं मुलांनी अप्लाय करणं अपेक्षित आहे आणि त्यांना 6,000 रुपये दरमहा स्टायपेंड मिळेल. ज्या काही नामांकित अशा JEEच्या आणि नीटच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांची जी फी आहे ती गव्हर्नमेंट किंवा बार्टी भरत असते आणि त्याचा फायदा आपल्या मुलांना जास्तीत जास्त प्रकारे कसा करून घ्यायचा हा सगळा आपण सर्वांनी मिळून विचार करणं गरजेचं आहे. समता दूत संपूर्ण महाराष्ट्रभर आपले जे आहेत त्यांनी आपापल्या या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत